नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांचा या नव्या आणि विशेष भागात तुमचं स्वागत आहे. आजचा भाग विशेष का हे तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात कळेलच, पण सुरुवात करूया आजच्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा पुस्तकांपासून. आपण रामायणाचा विचार करतो तेव्हा रामायणातल्या ज्या प्रमुख स्त्रियांचा विचार होतो त्यात लक्ष्मणाची पत्नी उर्मिलाचा फार विचारच होत नाही. त्या उर्मिलेवर एक कादंबरी नुकतीच लिहिली गेली आहे. कादंबरीचं नाव आहे अयोध्येची उर्मिला. लेखिका डॉक्टर स्मिता दातार यांनी खूप अभ्यास करून ही कादंबरी लिहिली आहे. तेव्हा या कादंबरीबद्दल, उर्मिलेबद्दल गप्पा मारूया डॉक्टर दातार यांच्याशीच. स्मिताताई, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पान कार्यक्रमात. अगदी सगळ्यात पहिला प्रश्न, कारण आपण अयोध्येची उर्मिला या पुस्तकाविषयी गप्पा मारतोय, तर उर्मिलाच का? रामायणातल्या इतर स्त्रियांमध्ये तुम्हाला उर्मिला निवडाविषयी का वाटली? खूप छान प्रश्न आहे. ह्याचं उत्तर असं आहे की मी मामा वरेरकर लिखित भूमिकन्या सीता नाटक बघायला गेले होते आणि नेहमीच मला पौराणिक पात्र भावतात. लहानपणापासून खूप वाचलं होतं त्याविषयी. आणि त्याच्यामध्ये ते सीतेचं नाटक आहे. तर सीता जेव्हा ते परत येतात सगळे वनवासातून, त्याच्यानंतर त्याच्या प्रसंगात उर्मिला चिडते तिच्यावर की तू हे सगळं सीते कसं सहन केलंस, ह्या सगळ्याला तू का हो म्हणालीस. आणि तेव्हा मला त्या उर्मिलेचा उद्वेग कुठेतरी माझ्या मनात एकदम तो घर करून गेला की हिच्या मनात केवढं वादळ आहे. आणि सीता तर रामाबरोबर होती वनवासात, पण उर्मिलेने जे भोगलं आहे दुःख ते जास्त मोठं आहे. आणि कुठेतरी उर्मिलेने तेव्हा ती मनावर धडक दिली आणि ते बीज पडलं मनामध्ये. आणि मला असं वाटलं की हिला बोलतं करायला पाहिजे की हिचा काय संघर्ष होता हा सगळ्यांसमोर आला पाहिजे. आणि म्हणून त्या दिशेने मी पावलं टाकायला सुरुवात केली आणि मग माहिती गोळा करत गेले. माहिती मिळत गेली. अर्थात म्हणजे रामायणात काही खूप तिच्याविषयी लिहिलेलं नाही, पण बरंच मी अवांतर वाचन केलं आणि तिथून ती उर्मिला मनात आली आणि मला वाटतं लेखणीतनं उतरली ती. स्मिताताई, तुम्ही जो अभ्यासाचा विषय वाचन केलं, म्हणजे रिसर्च बेसिकली तुम्हाला या कादंबरीसाठी करावा लागला, तो रिसर्च कसा केला? जेव्हा आम्ही कादंबरी लिहितो तर तेव्हा त्या पात्राला काही प्रश्नावली असते. म्हणजे अशी पद्धत आहे माझी, किंवा मी ज्यांच्याकडे ट्रेनिंग घेतलं आहे माझे मेंटॉर, त्यांनी अशी एक आम्हाला पद्धत घालून दिलेली आहे की ते पात्र तुम्हाला सजीव करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी पात्राला बोलतं करावं लागतं आपल्याला. आणि मग मी तिला प्रश्न विचारत गेले. म्हणजे त्याच्यात आपल्याला इतकं बारीक सारीक की तिची भाषा काय असेल, कारण मिथिलेच्या होत्या या सगळ्या. भाषा काय असेल, ती विचार काय करत असेल, त्या काळी स्त्रिया काय विचार करत असतील, काय नेसत असतील, काय दागिने घालत असतील, इथपासून तो रिसर्च माझा सुरू झाला. त्यामुळे प्रचंड मला रिसर्च करायला लागला. अगदी अयोध्येची भाषा, मिथिलेची भाषा, त्यांची बोलगाणी, त्या बोलगाण्यांमध्ये म्हणजे अक्षरशः शिव्या दिलेल्या आहेत रामाला. त्याचं मोठेपण मान्य केलं आहे, पण त्या सगळ्या मिथिलेच्या होत्या. मिथिला हे त्यांचं माहेर होतं आणि त्याच्यामुळे अगदी म्हणजे तो कसा वाईट जावई आहे असा सुद्धा काही उल्लेख बोलगाण्यांमध्ये आहे. त्यांची लग्न कशी लागत होती मिथिलेमध्ये, हा इतका मी बारीक अभ्यास केला. रामायणातल्या ज्या इतर स्त्रिया आहेत त्यांच्या तुलनेत तुम्हाला उर्मिला कशी दिसली आणि तुमची जी उर्मिला जी तुम्ही साकारली आहे या कादंबरीत, ती कशी वेगळी आहे इतर पात्रांपेक्षा? एक्झॅक्टली. उर्मिला वेगळी मला वाटली कारण 14 वर्ष ती एकटी पडली आहे. म्हणजे खरं तर राम, सीता, लक्ष्मण एकत्र आहेत, तसं म्हटलं तर त्या राण्या सगळ्या एकत्र आहेत. पण उर्मिलेला नवरा सोडून गेला आहे दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी. नवरा युद्धावर जाणं वेगळं, पण नवरा आपल्याला न विचारता असाच मागे सोडून गेला आहे. मला वाटतं ही भावना वर्तमान काळातल्या स्त्रीला सुद्धा खूप पोचणारी आहे. कारण माझ्या कादंबरीमध्ये वर्तमान काळातली पण स्त्री आहे. कारण मी तर सगळं सांगत नाही, कारण वाचकांनी वाचावं असं मला वाटतं. पण त्या वर्तमान काळातल्या स्त्रीला सुद्धा हे वाटू शकतं की आपल्याला जर सोडून जाणं, टाकून जाणं हे ना एक खूप वाईट फिलिंग आहे. आणि ते रामायणामध्ये फक्त उर्मिलेच्या वाटणीवर आलं आहे. दुसरं असं आहे की फार तिच्याविषयी लिहिलं गेलं नाही, महाकाव्यात तिचा उल्लेख नाही. तर मला असं वाटलं की हे का झालं असेल असं तर नसेल ना की उर्मिलेने तेव्हा एल्गार केला असेल, काहीतरी बंड केलं असेल आणि म्हणून तिचे गोडवे गाऊ नयेत असं त्या काळच्या समाजाला वाटलं असेल. आणि जिने सहन केलं ती होती सीता. सीतेचे गोडवे गायले गेले कारण मग पुढे असंच बायकांना शिकवलं गेलं की तुम्ही सगळं सहन करायचं आहे आणि काही बोलायचं नाही आहे. आणि सीतेने खूपच सहन केलं. 3-3दा तिची परीक्षा घेतली गेली आणि तिने ते सहन केलं आहे.
पण उर्मिलेने त्या विरोधात बंड केलं असेल आणि म्हणून तिचे गोडवे गायले गेले नाहीत असं झालं असेल का, ह्याच्यातून सुद्धा ती उर्मिला माझ्या मनात आली आणि तिच्याविषयी लिहिलं गेलं माझ्याकडून. इतर पात्रांपेक्षा ती वेगळी का आहे, तर ती एका राजाची मुलगी आहे. मला वाटतं हे विसरलं जातं की ती जनक राजाची बायोलॉजिकल मुलगी आहे. आणि मग ती अशी लेचीपेची असेल का, किंवा जे तिच्यावर एक आरोप केला गेला की 14 वर्ष ती लक्ष्मणाच्या वाटणीचं झोपली. अहो कसं शक्य आहे हे, जी बाई एका राजप्रासादात राहते, ती राजकन्या आहे स्वतः, आणि ती एका एवढ्या मोठ्या राज्यात, अयोध्येचं एवढं मोठं राज्य, त्याच्यात 14 वर्ष ती झोपून राहिली. तर त्या 4 ज्या म्हाताऱ्या बायका मागे राहिल्या होत्या, 4 नाही, आय मीन 3 दशरथाच्या राण्या, त्यांना कोणी सपोर्ट केलं असेल, त्यांना कोणी सांभाळलं असेल, तर हे शक्य आहे का? म्हणजे आपल्यालाही कोणी सांगितलं 4 दिवस झोपून राहा तरी आपल्यालाही शक्य नाही आहे, कारण संसाराची व्यवधानं असतात, जगाचा व्यवहार असतो. तर अशी राजाची मुलगी, तेव्हाची लर्नेड मुलगी, जनक राजाच्या दरबारात खूप लर्नेड माणसं होती, तर ह्याच्या सगळ्याचे उल्लेख आहेत आपल्या पुस्तकात पण. तर अशा लोकांच्या सहवासात जी वाढली, गार्गी, मैत्रेयी, याज्ञवल्क्य ऋषी, ह्या सगळ्यांच्या सहवासात वाढलेली मुलगी ती अशी 14 वर्ष झोपून राहील का? तर मला असं वाटलं की ती वेगळी असणार त्या काळी, तिने बंड पुकारलं असणार आणि तिचा आदर्श समाजाने घ्यायला नको, खास करून स्त्रियांनी घ्यायला नको, म्हणून कदाचित तिचा आवाज दडपला गेला असेल. आणि याच्यावरून मला ती उर्मिला एकदम जवळची वाटायला लागली, कारण थोड्याफार प्रमाणात प्रत्येक स्त्रीने हे कुठेतरी सहन केलेलं असतं, काहीतरी आहुती दिलेली असते आपल्या संसारासाठी म्हणा, किंवा करिअर आणि संसार या जगलरीमध्ये बरेचदा स्त्रियांनाच काहीतरी त्याग करावे लागतात, छोटे मोठे. तर ह्याच्यातून ती उर्मिला मनात शिरली आणि ती घडत गेली. आणि सगळ्या रामायणामध्ये मला ती उठून दिसली की हिने सगळं सोसलंय. बरं, त्या 3 ज्या राण्या आहेत त्या तिच्या सासू आहेत सगळ्या. त्या काळी सासूंबरोबर नवरा आपला नाही आणि 14 वर्ष राहायचंय, हा सुद्धा एक डिफिकल्ट जर्नी आहे. हा तिचा एक स्वतःशी संघर्ष असणार आहे, तिने त्या काळच्या समाजव्यवस्थेशी एक संघर्ष केलेला असणार आहे. तर तो संघर्षही मला कुठेतरी भावला आणि म्हणून उर्मिलेविषयीच लिहायचं आणि तिलाच बोलतं करायचं असं मी ठरवलं. स्मिताताई, खरं तर तुम्ही आत्ता ज्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्या यासाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा, आणि तुम्ही जे नवीन लेखन हाती घेतलं आहे त्यासाठी शुभेच्छा. आज आनंदाचं पानमध्ये तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात, आम्हाला वेळ दिलात, त्यासाठी खूप आभार. धन्यवाद. आज आणखी एका खूपच वेगळा अनुभव देणाऱ्या पुस्तकाविषयी गप्पा मारायच्या आहेत. पुस्तकाचं नाव आहे वॉकिंग ऑन द एज. प्रसाद निकटे यांच्या सह्याद्रीतील 75 दिवसाच्या भटकंतीचा अनुभव आपण त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत. प्रसादजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. अगदी पहिला प्रश्न की वॉकिंग ऑन द एज तुम्हाला काय अनुभव देऊन गेलाय? आपल्या वाचकांसाठी आहे हा प्रश्न. पूर्ण आयुष्यभराचा म्हणेन की लाईफ टाईम एक्सपिरियन्स ज्याला म्हणतात तशा स्वरूपाचे अनुभव त्याच्यामध्ये आले. बेसिकली सगळ्या गोष्टी जवळून बघायला मिळाल्या, तिकडचं आयुष्य जवळून बघायला मिळालं, आणि स्वतःविषयी सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आपण स्वतःच्या क्षमता जास्त चांगल्या ओळखू शकतो. त्याचबरोबर आपल्यामध्ये ज्या काही गोष्टी कमी असतात त्याचीसुद्धा जाणीव आपल्याला अशा ठिकाणी होते. तर सगळ्याच दृष्टीने, आणि अर्थात 75 दिवस निसर्गात होतो त्यामुळे निसर्गातनं फिरायचा अनुभव, चालताना आलेल्या वेगवेगळे अनुभव, वेगवेगळे प्रसंगांना तोंड द्यायला लागलं त्याचे अनुभव, तसं प्रचंड एक मोठं गाठोडं म्हणता येईल असे अनुभव मला मिळाले त्याच्यामध्ये. पण ते 75 दिवस कसे होते आणि काय काय अनुभव देऊन गेले तुम्हाला? लोकांनी दिलेलं सहाय्य हा तर विलक्षण अनुभव होता. कारण काही दिवस सोडले तर जवळपास कुठेतरी मी संध्याकाळी ज्या घरी पोचीन त्या घरी माझी जेव्हा खायची, राहायची सगळी सोय व्हायची, दुपारच्या जेवणाची कुठे सोय व्हायची, कोणाकडे थांबलं तर चहा वगैरे तर व्हायचा. तर तो एक अतिशय विलक्षण अनुभव होता की अगदी डोंगरात कपाऱ्या, म्हणजे अगदी आतल्या दुर्गम भागामध्ये असलेल्या वस्त्यांमध्ये सुद्धा काही ठिकाणी अगदी 10-12 घरांचा पाडा आहे, अशा ठिकाणी सुद्धा लोकांनी माझी पूर्णपणे सोय केली. कुठेही मला काही त्रास झाला नाही किंवा अशी निगेटिव्ह प्रकारची अशी काही वागणूक मिळाली नाही. तर तो एक अतिशय सुंदर अनुभव होता.
1-2 ठिकाणी जरा थोडीशी कठीण परिस्थिती पण निर्माण झालेली होती, पण सुदैवाने त्यातनं पण निघालो शांतपणे. आणि एकंदरीत मग पूर्णपणे सह्याद्रीचा अगदी जवळून अनुभव जो 3-4 दिवसांच्या ट्रेकमध्ये आपल्याला तसा मिळू शकत नाही. आणि कारण त्यावेळेला मी असं काही जोपर्यंत मोहीम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण इथेच आहोत अशा याच्यामध्ये तिथे राहत होतो, त्यामुळे ते सह्याद्री एक घर असल्यासारखंच झालेलं होतं. प्रसादजी, एक उत्सुकता म्हणून हा प्रश्न विचारते की तुम्ही ते 75 दिवस सह्याद्री सोबत घालवले, सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमधनं चालत घालवले आणि त्याचंच हे पुस्तक आहे वॉकिंग ऑन द एज. तर ते पुस्तक रूपात लिहिताना काय वेगळा अनुभव होता? कारण आधी तुम्ही ते सगळं अनुभवलं होतं आणि मग ते पुस्तक रूपात म्हणजे लिहून आमच्यापर्यंत पोहोचवलं. तो पुन्हा भेटीचा अनुभव होता, कसा होता म्हणजे ते पुस्तक लिहितानाचा अनुभव? अगदी बरोबर, तो पुनर्भेटीचाच अनुभव होता पूर्णपणे. आणि पुस्तक लिहिणं हा सुद्धा त्या 75 दिवसांच्या चालण्यासारखाच एक विलक्षण असा अनुभव होता. त्याला मला वेळ भरपूर लागला. सुरुवातीला काहीतरी लिहून ठेवलेलं होतं, मग नंतर मध्ये गॅप पडली, मग नंतर ते वाचल्यानंतर स्वतःलाच वाटलं की अरे हे आपण लिहिले ते काही ठीक वाटत नाही, म्हणजे असं पूर्णपणे आपल्याला जे म्हणायचं आहे ते लिहिलेलं नाही आहे. मग त्याचं परत रिव्हिजन, घरी बायकोला किंवा मित्राला वगैरे ते दाखवणं, त्याचा ड्राफ्ट त्यांच्या सूचनांप्रमाणे चेंज करणं, आणि मग एकदा प्रकाशकांनी ते हातात घेतल्यानंतरची सगळी ती जी प्रोसेस असते ती मला पहिल्यांदा या निमित्ताने बघायला मिळाली. आणि अर्थातच त्यांनी काढलेली पहिली जी डमी होती ती तपासायला म्हणून दिलेली, ती हातात आल्यानंतर जो आनंद झाला तो वेगळा आनंद होता. तर त्या दृष्टीने मी म्हणेन की जसं मोहीम हा एक विलक्षण अनुभव होता, तसं पुस्तक लिहिणं आणि ते प्रकाशित होणं आणि त्याला नंतरही चांगला प्रतिसाद मिळणं हा सगळा सुद्धा एक अतिशय छान अनुभव माझ्यासाठी आहे. खरंच प्रसादजी, तुम्ही वॉकिंग ऑन द एजच्या निमित्ताने आम्हाला एक वेगळा अनुभव दिला आहे जो सामान्यपणे आम्हाला मिळू शकत नाही. त्यासाठी खूप आभार. आणि आज आनंदाचं पान मध्ये तुम्ही तुमच्या पुस्तकाविषयी इतकं सविस्तर बोललात, आम्हाला माहिती दिली, त्यासाठी सुद्धा खूप आभार. आणि तुम्हाला तुमच्या पुढील सगळ्या मोहिमांसाठी आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. आज आपल्या टॉप 5 सदराबरोबरच एक प्रश्न मंजुषा घेऊन येत आहेत राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी. रसिक हो, नमस्कार. पुण्यातल्या राजहंस पुस्तक पेठेतून मी संजय भास्कर जोशी पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहे. वाचाल तर समृद्ध व्हाल विथ राजहंस पुस्तक पेठ या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा 3 भागांचा कार्यक्रम सादर केला जाईल. पहिला भाग अर्थातच टॉप 5 पुस्तकं गेल्या महिन्यातली आमच्या संगणकावरती विश्लेषण करून ही पुस्तकं या महिन्यात आलेली आहेत. बघा, पहिलं पुस्तक आहे सह्याचला आणि मी, एक प्रेम कहाणी. माधवराव गाडगीळ हे भारतातले ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ, त्यांचं हे आत्मकथन अतिशय आवर्जून वाचावं असं आहे. दुसरं पुस्तक आलंय आशा, एक सुरेल झंझावात. आपल्या मराठी माणसाचं एक अतिशय लाडकं व्यक्तिमत्व, समृद्ध गायन असलेलं आशा, एक समृद्ध झंझावात, हे जरूर वाचायला हवं. तिसरं पुस्तक एका नव्या लेखिकेचं आहे. नव्यानेच लिहिणाऱ्या ताज्या दमाच्या ऐश्वर्या रेवडकर यांची विहिरीची मुलगी ही कादंबरी अतिशय सुरेख लिहिली गेली आहे. अस्सल अनुभव आणि अस्सल चिंतन यामुळे हे एका मुलीची जीवन कहाणी अप्रतिम झालेली आहे. जरूर वाचा विहिरीची मुलगी. चौथं पुस्तक थोडंसं काहीसं समांतर आहे आणि गोव्याच्या डॉक्टर रेवा दुभाषी यांनी पाळी आणि बरंच काही हे अप्रतिम पुस्तक लिहिलं आहे. त्यांचा दावा आहे की इंटरनेटवर न सापडणारी माहिती यात आहे. माझी शिफारस आहे की प्रत्येक पुरुषांनी देखील हे पुस्तक जरूर वाचायला हवं. त्यानंतरचं पुस्तक आहे, जसा मी तुमच्याशी आत्ता बोलतोय तसं झाडं देखील एकमेकांशी बोलतात याची अद्भुत कहाणी सांगणारं द हिडन लाईफ ऑफ ट्रीज, अप्रतिम पुस्तक आहे, जरूर वाचा. आणि मित्रांनो, दुसऱ्या भागात मी अनेक वर्ष वाचतोय, लिहितोय, समीक्षा करतोय, त्या आधारे काही पुस्तकांची शिफारस करणार आहे. त्यातलं पहिलं पुस्तक आहे कालच प्रकाशित झालेलं अरुणा ढेरे यांच्या निवडक कवितांचं सीतेची गोष्ट. अरुणा ढेरे या कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अप्रतिम कथा यात संग्रहित केल्या आहेत. संपादक वंदना बोकील कुलकर्णी आहेत. त्यानंतरचं पुस्तक फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. जवळजवळ 20-22 वर्षानंतर पॉप्युलर प्रकाशनाने दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचं पुन्हा तुकाराम हे पुन्हा आणलंय. अतिशय मौलिक पुस्तक, जरूर वाचा पुन्हा तुकाराम. आणि त्यानंतरचं पुस्तक आपल्या महाराष्ट्राला
चित्र बघायची सवय नाही त्याची अत्यंत अप्रतिम ओळख करून देणारं मंगेश नारायणराव काळे यांचं पुस्तक चित्रसंहिता हे जरूर वाचा. तर मित्र हो, ही पुस्तकं वाचत राहा. रसिक हो, या वेळेपासून सुरू करत आहोत राजहंस पुस्तक पेठ प्रायोजित प्रश्नमंजुषा. मराठी साहित्यावर आधारित 4 प्रश्न मी विचारणार आहे आणि विजेत्यांना विशेष सवलतीत राजहंस पुस्तक पेठेत पुस्तकं मिळणार आहेत. तुमची उत्तरं तुम्ही 9822003411 या क्रमांकावर पाठवायची आहेत. तर आजचे 4 प्रश्न आहेत मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. पहिला प्रश्न आहे, द मा मिरासदार यांच्या निवडक कथांचा मिरासदारी हा कथासंग्रह कॉन्टिनेंटल प्रकाशनाने काढला होता. त्याची प्रस्तावना कुणी लिहिली आहे? मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, आरती प्रभू यांच्या एका कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तो संग्रह त्यांनी कुणाला अर्पण केला आहे? तिसरा प्रश्न आहे, अरुणा ढेरे यांनी कोणत्या कवीच्या समग्र कविता संपादित केल्या आहेत ज्या देशमुख आणि कंपनीने 2 खंडात प्रकाशित केल्या आहेत? तो कवी कोण? आणि शेवटचा आणि चौथा प्रश्न आहे, पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या श्याम मनोहर यांच्या कोणत्या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे? मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरं 9822003411 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा आणि ज्यांची 4 पैकी 4 उत्तरं बरोबर येतील त्यांना येत्या रविवारपर्यंत म्हणजे 2 मे 24पर्यंत राजहंस पुस्तक पेठेत सर्व खरेदी 25% सवलतीत करता येणार आहे. हेच प्रश्न तुम्हाला व्हॉट्सॲपवर हवे असतील तर त्याच क्रमांकावर 9822003411 वरती मला मेसेज करा, म्हणजे आम्ही हे प्रश्न पुन्हा पाठवू. मित्रांनो, तुमची उत्तरं शुक्रवार दिनांक 31 मे 24पर्यंत आमच्याकडे पोचायला हवीत. तर पुन्हा एकदा सांगतो, वाचा वाचा वाचत रहा आणि समृद्ध व्हा. धन्यवाद. तर या प्रश्नमंजुषेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा आणि बक्षिसं जिंका. आम्ही जी पुस्तकं निवडतो त्याशिवाय जर काही वेगळे विषय असतील ज्याचा आम्ही समावेश करावा असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे anandachapan@gmail.com. पुन्हा नवी पुस्तकं घेऊन भेटूच. तोवर वाचत रहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.